उन्हाळ्याची सुरुवात झाली की बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कच्च्या कैऱ्या विकायला येतात. कच्च्या कैरीचा कुठलाही पदार्थ असू दे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत तो सर्वांनाच आवडतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या कैरीचा अगदी झटपट बनवून तयार होणारा तक्कू कसा तयार करायचा ते पाहूया. कच्च्या कैरीचा तक्कू तयार करण्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे. कैरी साधारण 10 मिनटं मी इथे पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवलेली होती, जेणेकरून त्यावर लागलेला पूर्ण चीक निघून जावा. आता कैरी इथे अगदी स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे, जी चवीला थोडी कमी आंबट असते. तुम्हाला आंबट चवीची कैरी आवडत असेल तर तुम्ही इथे देशी कैरी किंवा गावरान कैरी वापरू शकता. आता ही कैरी अगदी स्वच्छ कपड्याने इथे कोरडी पुसून घेतलेली आहे. यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा या सालीला थोडीशी कळवट किंवा थोडीशी तुरट चव खाताना जाणवते, म्हणून पूर्ण साल इथे मी काढून घेतली. देठाकडचा भागसुद्धा असाच मी इथे काढून घेतलेला आहे. हवा तर तुम्ही इथे सुरेने तो भाग कट करून घेऊ शकता. आता कैरीवरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे. ही कैरी आपल्याला इथे किसून घ्यायची आहे. तर इथे कैरी किसण्यासाठी मी वेफर्सची किसणी जी असते ती वापरते आहे. ज्या बाजूने आपण डिझाईनचे किंवा जाळीदार वेफर्स तयार करतो त्या बाजूने ही कैरी मी इथे किसून घेणार आहे. तुम्ही इथे अगदी बारीक किसणीचा वापरसुद्धा करू शकता आपल्या आवडीनुसार. तर हे बघा, अगदी हाताने सहज अशी चुरल्यानंतर ही कैरी छान मोकळी होते आणि अगदी लांब सडक असा हा खिस तयार होतो. तर हे बघा, अशा पद्धतीने ही कैरी इथे मी किसून घेणार आहे. मस्त बारीक बारीक असे लांब लांब धागे या कैरीचे निघतात आणि ते दिसायलाही छान दिसतात आणि खायला सुद्धा खूप छान लागते. हे बघा, अशी हाताने अगदी सहज ही वेगळी करता येते. कैरी मी अशी व्यवस्थित इथे किसून घेते आहे आणि कैरी किसत असताना आतमध्ये जो कोयचा भाग आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे. अजून कैरीमधला जो कोयचा भाग आहे तो पक्का झालेला नाही, त्यामुळे तो खिसताना सावधगिरी बाळगायची आहे. तो खिसला गेला तर मग कैरीला कडवटपणा येऊ शकतो. हे बघा, अगदी छान असा हा लांब सडक खिस तयार झालेला आहे. दिसतो सुद्धा खूप छान, अगदी नूडल्ससारखा. आणि आतमध्ये जी कोय होती ती मी किसताना अशी वेगळी करून घेतलेली आहे. कैरी पूर्णपणे इथे किसून झालेली आहे. आता यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर इथे मी अगदी चुटकीभर हळद घातलेली आहे. अर्धा चमचा किंवा आपल्या चवीनुसार इथे लाल तिखट घालायचं. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. त्यानंतर इथे गूळ घालते आहे. तर 2 चमचे इथे मी अगदी बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे. जर तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर तुम्ही इथे साखरेचा वापरसुद्धा करू शकता आपल्या चवीनुसार. आता घेतलेलं किंवा घातलेलं जे सर्व साहित्य आहे ते या कैरीच्या किसासोबत मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी झटपट बनून हा तक्कू तयार होतो. अगदी काहीच नसेल तर तुम्ही या तक्कूसोबत पोळी भाकरीसुद्धा खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये भाज्यांचा कंटाळा येतो. तोंड लावणीसाठी जर असा हा चटपटीत कैरीचा तक्कू असेल तर जेवणाची लज्जतसुद्धा वाढते. तर इथे सर्व साहित्य छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. इथे थोडं मला तिखट कमी वाटत आहे, तर इथे मी 1 सपाट चमचा एवढा काश्मीरी लाल मिरची पावडर इथे वाढवलेली आहे. यामुळे या तक्कूला रंग सुंदर येईल. चवीला हे तिखट खूप जास्त तिखट नसतं. रंगासाठी म्हणून 1 सपाट चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वाढवलेली आहे. आणि आता यावर आपल्याला फोडणीचं तेल घालायचं आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 छोटा चमचा भरून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल इथे छान गरम झालेलं आहे आणि वाटीमध्ये तुम्ही पाहू शकता पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा मी जिरं घेतलेलं आहे. जिरं मोहरी या गरम तेलामध्ये घातलं. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये चुटकीभर हिंग घालते आहे. आता फोडणीचं हे तयार झालेलं तेल पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. नंतरच हे आपल्याला कैरीच्या खिसामध्ये किंवा तक्कूमध्ये घालायचं आहे. इथे साधारण 5 ते 10 मिनटं झालेली आहे. हा तक्कू असा मी छान मुरत ठेवलेला होता. गुळामुळे आणि मिठामुळे या कैरीला छान असं पाणी सुटलेलं आहे. मस्त असा रसरशीत हा तक्कू इथे तयार झालेला आहे. आणि आता जी फोडणी आपण तयार केलेली आहे ते तेलसुद्धा गार झालेलं आहे पूर्णपणे आणि हे तेल आता या कैरीच्या तक्कूमध्ये आपल्याला घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट असा हा कैरीचा तक्कू इथे बनून तयार झालेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा किंवा 1 चमचा शेंगदाण्याची भरडसुद्धा घालू शकता. तर अशा पद्धतीने हा मस्त असा तक्कू बनवून तयार झालेला आहे. हा तक्कू एक वेळा बनवून तुम्ही अगदी हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून महिनाभरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. लवकर खराब होत नाही. पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा इतर भाज्यांसोबत तोंडी लावणीसाठी साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुन्हा भेटू अशा एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.